नमस्ते. किडनी खराब होण्याचे हे 10 संकेत तुम्हाला आज सांगणार आहे. घरगुती रामबाण उपाय. आणि मित्रांनो, आपल्या शरीरात अशी कोणती गोष्ट आहे जी 24 तास नॉन स्टॉप शरीरातील घाण साफ करायचं काम करते? अगदी बरोबर, आपल्या किडन्या. आपल्या शरीरात 2 किडन्या असतात आणि त्या एखाद्या चाळणीसारखं किंवा फिल्टरसारखं काम करतात. पण विचार करा, जर हे फिल्टरच ब्लॉक झालं किंवा खराब व्हायला लागलं तर काय होईल? अख्ख्या शरीरात विषारी कचरा जमा होईल. सगळ्यात धोक्याची घंटा काय माहिती आहे का? किडनी जेव्हा खराब व्हायला लागते तेव्हा सुरुवातीला कोणतीही मोठी वेदना होत नाही. म्हणूनच याला सायलेंट किलर म्हणतात. पण आपली किडनी पूर्णपणे निकामी होण्यापूर्वी शरीर आपल्याला असे 10 संकेत देते, जे आपण बऱ्याचदा किरकोळ समजून सोडून देतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच 10 संकेत समजून घेणार आहोत आणि सोबतच किडनी आयुष्यभर निकामी ठेवण्यासाठी कोणते उपाय आहेत हेही पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. संकेत नंबर 1, लघवीमध्ये होणारे मोठे बदल. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे लघवीमध्ये होणारे बदल. कारण किडनीचं मुख्य कामच लघवी तयार करणं आणि शरीरातील पाणी नियंत्रित करणं हे आहे. या 2 ते 3 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. पहिली गोष्ट, रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जावं लागणं. जर तुम्हाला आधी रात्री उठायची सवय नव्हती पण आता अचानक रात्रीतून 3 ते 4 वेळा उठावं लागत असेल तर किडन्यांच्या फिल्टरवर ताण येतोय हे समजून घ्या. दुसरी गोष्ट, लघवीमध्ये जास्त फेस किंवा बुडबुडे येणे. मित्रांनो, जेव्हा आपण फ्लॅश करतो किंवा आणि तो फेस जात नसेल तर याचा अर्थ लघवीतून अल्बुमिन नावाचा प्रोटीन बाहेर पडते. सोप्या भाषेत सांगायचं तर किडनीची गाळणी फाटली आहे आणि शरीराला आवश्यक असलेलं प्रोटीन लघवी वाटे वाहून जातं. तिसरी गोष्ट, लघवीचा रंग बदलणे. खूप गडद पिवळी किंवा त्यात रक्ताचे अंश दिसणे असं काहीही होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. नंबर 2, अंगावर अचानक सूज येणे. दुसरं लक्षण आहे अंगावर सूज येणं. याला वैद्यकीय भाषेत एडिमा म्हणतात. जेव्हा किडनी नीट काम करत नाही तेव्हा ती शरीरातील अतिरिक्त सोडियम आणि पाणी बाहेर टाकू शकत नाही आणि हे पाणी मग शरीरात जमा व्हायला लागतं. तुम्हाला कसं समजणार? तर सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठता किंवा डोळ्याच्या खालचा भाग खूप सुजलेला दिसतो किंवा दिवसभराच्या कामानंतर पायाचे पंजे, गोटे आणि हाताची बोटं सुजलेली दिसतात. जर पायावर बोटांना दाबून धरलं, तिथं खड्डा पडत असेल तर समजून जा की शरीरात पाणी साठतंय आणि किडन्यांवर लोड येतोय. नंबर 3, प्रचंड थकवा आणि अशक्तपणा. तिसरं लक्षण म्हणजे दिवसभर काहीही काम न करताही येणारा प्रचंड थकवा. याचं सायंटिफिक कारण असं आहे की आपल्या निरोगी किडन्या शरीरात एरिथ्रोपायटिन नावाचा एक महत्त्वाचा हार्मोन्स तयार करतात. हे हार्मोन आपल्या शरीराला लाल रक्तपेशी बनवण्याचा संदेश देतं. पण जेव्हा किडनी आजारी पडते तेव्हा हे हार्मोन बनणं कमी होतं. परिणामी शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनेमिया होतो. रक्तात लाल पेशी कमी झाल्या की मेंदूला आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि यामुळे माणूस सतत सुस्त, थकलेला आणि चिडलेला राहतो. नंबर 4, त्वचा कोरडी पडणे आणि तीव्र खाज सुटणे. चौथं लक्षण, बऱ्याचदा लोकांना त्वचेचा किंवा ॲलर्जीचा आजार वाटतो पण तो असतो थेट किडनीचा प्रॉब्लेम. त्वचा अचानक कोरडी पडणे आणि अंगाला असह्य खाज सुटणे असं का होतं हे समजून घ्या. किडन्यांचं काम फक्त आपल्या रक्तातील पाणी गाळणं एवढंच नाहीये, तर आपल्या रक्तामध्ये असलेल्या विविध खनिजांचं संतुलन राखणं हे सुद्धा आहे. जेव्हा किडन्या नीट काम करत नाहीत तेव्हा शरीरातील फॉस्फरस आणि युरिक ॲसिड सारखे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर न जाता रक्तातच फिरत राहतात. रक्तातच फॉस्फरसचं प्रमाण खूप वाढलं आणि कॅल्शियम कमी झालं की टॉक्सिन्स हळूहळू आपल्या त्वचेच्या खाली जमा व्हायला लागतात. यामुळे त्वचा आतून खराब होते. अशावेळी तुम्ही बाजारातल्या कितीही चांगल्या क्रीम लावल्या तरीही ती खाज कमी होत नाही. जर तुम्हाला कोणत्याही स्पष्ट कारणांशिवाय किंवा ॲलर्जीशिवाय सतत अंगाला खाज येत असेल तर त्वचेच्या डॉक्टरांकडे जाण्यासोबतच एकदा किडन्यांची तपासणी करणं खूप शहाणपणाचं ठरेल. नंबर 5, भूक पूर्ण मरणे, मळमळ आणि उलटी. 5वं लक्षण थेट आपल्या पचन संस्थेशी आणि पोटाशी जडलेलं आहे. ते म्हणजे भूक मंदावणे, जेवण नकोच वाटणे आणि सतत मळमळ किंवा उलट्या होणे. जेव्हा किडन्या रक्तातील युरिया आणि इतर कचरा साफ करू शकत नाही तेव्हा रक्तामध्ये या विषारी घटकांची पातळी डोक्याच्या पातळीबाहेर वाढते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत युरेमिया असं म्हणतात. रक्त हातामध्ये हा कचरा साचल्यामुळं आपल्याला सतत मळमळण्यासारखं वाटतं किंवा सकाळी उठल्या उठल्या उलटी होते. याचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे रुग्णांच्या तोंडाची चव पूर्णपणे बिघडते. तसेच अनेकांना तोंडात सतत काहीतरी लोखंड किंवा धातू चघळल्यासारखी चव येते. अन्नाचा साधा वास आला तरी नकोसा वाटतो. यामुळे जेवण जात नाही आणि बघता बघता त्यांचं वजन खूप वेगानं कमी व्हायला लागतं. जर विनाकारण वजन घटत असेल तर ते नक्कीच एका मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं.
नंबर 6, पाठीच्या मागच्या बाजूला किंवा कमरेत तीव्र वेदना. आता बघूया 6वं मुख्य लक्षण जे थेट किडनीच्या जागेवर जाणवतं ते म्हणजे पाठदुखी किंवा कंबरदुखी. आपल्या किडन्या पाठीच्या बाजूला जिथं आपल्या बरगड्या संपतात त्याच्या अगदी खाली डाव्या आणि उजव्या बाजूला असतात. त्यामुळे जर किडनीमध्ये काही इन्फेक्शन झालं आणि सूज असेल किंवा किडनीमध्ये खडा म्हणजेच मुतखडा झाला असेल तर पाठीच्या त्या विशिष्ट भागात सतत मंद किंवा असह्य तीव्र वेदना होते. या वेदनेचं वैशिष्ट्य असं आहे की ही एकाच ठिकाणी थांबत नाही, पाठीमागून सुरू होते आणि हळूहळू खाली सरकत आपल्या ओटीपोटाकडे किंवा मांड्यांच्या दिशेनं पुढे येते. जर ही वेदना उठताना, बसताना किंवा विश्रांती घेऊनही कमी होत नसेल आणि सोबत हलका ताप येत असेल तर हे किडनी इन्फेक्शन झाल्याचं किंवा खडा अडकल्याचं स्पष्ट लक्षण आहे. संकेत नंबर 7, धाप लागणे किंवा श्वास फुलणे. जर तुम्हाला थोडे काम करूनही छाती भरून येत असेल आणि जोरात धाप लागत असेल तर याचा संबंध किडनीशी आहे. शरीरातील जे अतिरिक्त पाणी किडन्या बाहेर काढू शकल्याने ते पाणी हळूच तुमच्या फुफ्फुसामध्ये जमा व्हायला लागतं. याशिवाय रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे फुफ्फुसावर ताण येऊन श्वास घ्यायला त्रास होतो. नंबर 8, स्नायूंमध्ये गोळे येणे. हातापायांच्या स्नायूंमध्ये सतत तीव्र पेटके येणे किंवा गोळे येणे. बऱ्याचदा रात्री झोपताना अचानक पिंढऱ्यांमध्ये किंवा पायाच्या तळव्यांमध्ये गोळे येतात. याचं कारण असं की किडनी जेव्हा निकामी होऊ लागते तेव्हा ती रक्तातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचं संतुलन राखू शकत नाही. शरीरात कॅल्शियमची पातळी अचानक खूप कमी झाली आणि फॉस्फरस वाढला की त्याचा थेट परिणाम आपल्या नसांवर आणि स्नायूंवर होतो, ज्यामुळे वारंवार हे असे धोकादायक आणि वेदनादायक गोळे येतात. नंबर 9, एकाग्रता न होणे आणि चक्कर येणे. आपल्या मेंदूला सतत शुद्ध आणि ऑक्सिजनयुक्त रक्ताची गरज असते, पण किडन्या खराब झाल्यामुळे रक्तामध्ये जेव्हा कचरा वाढतो तेव्हा हा कचरा मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. यामुळे गोष्टी लवकर लक्षात न राहणे, कामात लक्ष न लागणे, सतत डोकं जड वाटणं आणि बसल्या जागी गरगरल्यासारखं किंवा चक्कर आल्यासारखं वाटू शकतं. नंबर 10, थंडी वाजणे. जर वातावरण थंड असेल किंवा एसी फॅनच्या हवेतही जर तुम्हाला अचानक अंगावर काटा येत असेल, पाय गार पडत असतील आणि खूप थंडी वाजल्यासारखं वाटत असेल तर हे किडन्यांमुळे झालेल्या तीव्र निमियाचं म्हणजेच रक्ताच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. किडनी आयुष्यभर निरोगी ठेवण्याचे 7 रामबाण उपाय. मित्रांनो, आता लक्षण तर आपण सविस्तर समजून घेतली, पण समजा कोणाला अशी लक्षणं दिसत असतील किंवा भविष्यात कधीही असा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर आपण काय करू शकतो? घाबरण्याची अजिबात गरज नाही. आपल्या आयुर्वेदात आणि वैद्यकीय विज्ञानात किडन्यांना नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यासाठी आणि त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी काही अतिशय प्रभावी नियम आणि रामबाण उपाय सांगितले. चला तर मग ते 7 सोपे नियम आणि आयुर्वेदिक उपाय सविस्तर जाणून घेऊया. उपाय नंबर 1, पाण्याचं गणित योग्य ठेवा. आपल्या किडनीला स्वच्छतेसाठी पाण्याची गरज असते. दिवसातून किमान 2 ते 3 लिटर म्हणजेच साधारण 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. यामुळे किडन्यांमधील कचरा सहज फ्लश आउट होतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर कोणाला आधीच किडनीचा गंभीर त्रास असेल आणि डॉक्टरांनी पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सांगण्यानुसारच पाणी प्यावे. नंबर 2, कोथिंबीर आणि जिऱ्याचे पाणी. घरगुती डिटॉक्स ड्रिंक. जर तुम्हाला रोजच्या रोज किडन्यांची घरच्या घरी सर्व्हिसिंग करायची असेल तर हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. मूठभर ताजी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या, ती 1 ग्लास पाण्यात टाका आणि सोबतीला 1 चमचा जिरे टाका. हे पाणी 10 मिनिटं चांगलं उकळा, त्यानंतर ते कोमट करून गाळून प्या. सकाळी उपाशी पोटी चहासारखं घोट घोट प्या. कोथिंबीर ही उत्तम डायरेटिक आहे, म्हणजेच ती किडन्यांमधील साठवलेली सगळी घाण धुवून काढते आणि जिरे पोटाला थंडावा देतात. नंबर 3, मिठावर ताबा ठेवा. आपल्या स्वयंपाकात जे मीठ वापरलं जातं त्यामध्ये सोडियम असतं. आहारात जास्त मीठ असेल तर ब्लड प्रेशर वाढतं आणि वाढलेलं ब्लड प्रेशर किडनीच्या लहान रक्तवाहिन्यांना कायमचं डॅमेज करतात. म्हणून वरून मीठ घेणं जास्त, पापड, लोणची आणि पॅकेट फूड्स म्हणजे चिप्स, कुरकुरे खाणं टाळा. नंबर 4, पेनकिलर्स पासून लांब राहा. सर्वात महत्त्वाचा पॉईंट, आपल्याकडे खूप वाईट सवय आहे. जरा कुठं डोकं दुखलं, पाठ दुखली की आपण स्वतःच मेडिकलमध्ये जातो आणि डोलो, कॉम्बीफ्लेम किंवा मेप्टाल सारख्या पेनकिलर गोळ्या आणून खातो. पण लक्षात ठेवा, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय वारंवार खाल्लेल्या या पेनकिलर गोळ्या किडन्या थेट निकामी करू शकतात. नंबर 5, पुनर्वा. किडन्यांना नवीन आयुष्य देणारी वनस्पती. आयुर्वेदात पुनर्नवा ह्या शब्दाचा अर्थच असा आहे, ते पुन्हा नवीन करतं. पुनर्नवा ही वनस्पती किडन्यांच्या सुजलेल्या पेशींना पुन्हा जिवंत करण्याचं काम करते. जर शरीरावर किंवा पायावर जास्त सूज असेल तर पुन्हा नवा चूर्ण किंवा त्याचा काढा घेतल्यानं शरीरातील अतिरिक्त पाणी लघवीवाटे सहज बाहेर पडतं आणि किडन्यांवरचा ताण कमी होतो. कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला पुनर्नवाचा काढा किंवा गोळ्या सहज मिळतील.
नंबर 6 गोखरू नॅचरल फिल्टर गोखरू ही किडण्यांसाठी आणि लघवीच्या सर्व आजारांसाठी वरदान मानली गेली आहे. हे शरीरातील क्रिएटिनिन आणि युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास मदत करतं. जर तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल किंवा लघवी अडकून येत असेल तर गोखरूच्या काठ्याचं सेवन केल्याने लघवीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होतो आणि किडण्यांमधील लहान लहान खडे सुद्धा वितळून बाहेर पडतात. नंबर 7 वर्षातून एकदा ही सोपी टेस्ट करा. जर तुमचं वय 30 किंवा 35 पेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला आधीपासूनच मधुमेह म्हणजेच डायबिटीस आणि हाय बीपीचा त्रास असेल तर वर्षातून एकदा डॉक्टरांच्या सल्ल्यानं KFT म्हणजेच किडनी फंक्शन टेस्ट आणि एक साधी युरिन टेस्ट नक्की करून घ्या. ही अवघ्या काही रुपयांची टेस्ट वेळेवर केली तर तुमचं लाखो रुपये आणि तुमचा अमूल्य जीव वाचवू शकतो. मित्रांनो, हे होते किडनी खराब होण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला देणारे 10 महत्त्वाचे संकेत. आपले शरीर खूप हुशार आहे. ते आजाराच्या सुरुवातीलाच ओरडून सांगत असतं, फक्त आपण त्याचं ऐकलं पाहिजे आणि वेळीच काळजी घेतली पाहिजे. आजची ही अत्यंत महत्त्वाची आणि आरोग्यदायी माहिती तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये विचारा. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. एक छोटीसा शेअर कोणाचं तरी आयुष्य आणि आरोग्य सुधारू शकतं, कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. निरोगी रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा.